धुळ्यात श्री संत गाडगे बाबांच्या स्मारकाचे आमदार अनुप अग्रवाल, आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते भूमिपूजन। धुळे महानगरपालिकेच्या आवारात श्री संत गाडगे बाबांचे स्मारकाचे भूमिपूजन शहराचे आमदार अनुप अग्रवाल, साक्री आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाले। धुळे महानगरपालिका आवारात भव्य दिव्य असे श्री संत गाडगे बाबा यांचे स्मारक असावे यासाठी समाजाचे युवा नेते तथा माजी नगरसेवक शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्याकडे समाज बांधवांनी मागणी लावून धरली होती। त्यानुसार संजय वाल्हे यांनी गेल्या 2010 पासून म्हणजे 16 वर्षापासून पाठपुरावा केला होता। त्यानुसार आता या कामासाठी राज्य सरकारकडून सर्व परवानग्या मिळवून यश आले असून संत गाडगे बाबा यांची जयंती पूर्वसंध्येला 22 फेब्रुवारी 2026 रोजी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, साक्री आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले। तर बाबांचे स्मारक काम 6 महिन्यात पूर्ण करू व निधी अजून लागला तर आमदार निधी देऊ व स्मारकाच्या कामासाठी संजूभाऊ वाल्हेंनी 16 वर्ष सतत आंदोलन केले, निवेदन दिली, स्मारकाचे भूमिपूजन पूर्ण करून घेतले असे मत या ठिकाणी अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केले। या प्रसंगी या ठिकाणी साक्री आमदार मंजुळाताई गावित, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर सौ ज्योत्स्नाताई पाटील, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, परिट धोबी सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग, तेलुगू धोबी समाज प्रदेशाध्यक्ष गोपी चाकर, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंदे, परिट धोबी सेवा मंडळ प्रदेश संघटक अरुण धोबी, धुळे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, सतीश तात्या महाले, हिलाल माडी, बसपा जिल्हाध्यक्ष भैया पारेराव, परदेशी धोबी समाज प्रदेश उपाध्यक्ष बंशीलाल परदेशी, माजी नगरसेवक सोनल शिंदे, नगरसेवक बंटी खोपडे, नगरसेवक धीरज कलंत्री, नगरसेविका पूनम सिरसाट, नगरसेविका वंदना सोनोने, नगरसेवक रोहित चांदोळे, नगरसेवक प्रतीक करपे, युवा नेते विक्की बाबा परदेशी, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, गणेश परदेशी, शांतीलाल परदेशी, बंशीलाल परदेशी, नितीन परदेशी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी या भूमिपूजन सोहळा पार पडला। तर मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होता। मी नगरसेवक असताना 2010 साली संपूर्ण धुळे जिल्ह्यातल्या धोबी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मागणी करण्यात आली की धुळे शहरामध्ये सर्व राष्ट्रपुरुषांचे त्या ठिकाणी पुतळे आहेत, स्मारक आहेत, परंतु या जिल्ह्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं, स्वच्छता अभियान राबवले, हुंडाबळी त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, गावगाव स्वच्छ केलं, रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोके साफ करण्याची त्या ठिकाणी ज्यांनी काम केलं अशा प्रबोधनकार श्री संत गाडगे बाबांचं स्मारक या धुळे महानगरपालिकेमध्ये, या महानगरपालिकेमध्ये नाही तर आपण नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले पाहिजे। त्या काळामध्ये आमचे नेते बाबासाहेब राजवर्धनजी कदम बांडे यांना त्या ठिकाणी काही शिष्टमंडळांनी भेटून सांगितलं की बाबा या धुळे शहरामध्ये गाडगे बाबांचं स्मारक व्हावं। मग त्यावेळेस आम्ही या महानगरपालिकेचं डिझाईन बनवायचं काम त्या ठिकाणी चालू होतं आणि शासनाला प्रस्ताव देखील या महानगरपालिकेचा त्या ठिकाणी भैयासाहेब चालू होता। त्यावेळेस बाबांना सांगितलं की धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि त्या गाडगे बाबांचं जे कार्य होतं संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांनी गावगाव त्या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवलं आणि महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं कार्य देखील गाडगे बाबांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि या धुळे महानगरपालिकेमध्ये गाडगे बाबांचं स्मारक असलं पाहिजे अशी समाजाची त्या ठिकाणी इच्छा आम्ही बाबासाहेबांना त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवली। बाबांनी क्षणाचाही विलंब न करता गाडगे बाबांपेक्षा कोणी मोठं नाही आणि निष्काम कर्मयोग्यांचं त्या ठिकाणी गाडगे बाबांचं स्मारक हे संजू महानगरपालिकेमध्येच होईल सांग सगळ्या समाजाला त्या ठिकाणी निरोप देऊन टाक। आणि त्या दिवसापासून गाडगे बाबांच्या स्मारकाचा प्रवास चालू झाला। गाडगे बाबा यांच्या स्मारकाचं आपण भूमिपूजन करणार आहोत।
अतिशय चांगलं काम या ठिकाणी संजू भाऊ असेल व त्यांची टीम असेल, या सर्व कामासाठी अहोरात्र प्रयत्न केलं. संजू भाऊने तर आंदोलन सुद्धा केले होते या कामांसाठी, आणि ते आज आंदोलन त्यांचं फलरूपात आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसत आहे. आमचा सर्वांना, समाज बांधवांना आज या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी 11 फूट उंचीचा आपण संत गाडगे बाबा यांचा स्मारक या ठिकाणी बसवणार आहोत. जवळपास 75 लाख रुपये चबुतरा आणि सुशोभन करण्यासाठी आपण या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून खर्च करणार आहोत. याचंही टेंडर झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही निधी कमी पडली तर नक्कीच आमदार निधीतून सुद्धा त्या ठिकाणी आपण संतांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी देऊ. ती निधी सुद्धा कमी पडू देणार नाही. पुतळ्याची किंमत जवळपास 15-15.5 लाख रुपये. त्या काळात पुतळ्याची किंमत आज जवळपास ती 20 ते 25 लाख रुपये असेल. आणि सर्वात महत्वाचं संजू भाऊ, या स्मारकाच्या सर्व परवानग्या आहेत. काळजी करू नका, कुठं स्टे येणार नाही. जसं छत्रपतींच्या स्मारकाला काही लोकांनी स्टे आणलं तसं याला येणार नाही. याची काळजी आपण घेऊ. सर्व या ठिकाणी आम्ही बघितलं, सर्व व्यवस्थित परवानग्या त्या ठिकाणी आहेत. धातूचा, ब्रॉन्झचा हा स्मारक आपला राहणार आहे. आपण रोड फ्रंटलाच हा स्मारक या ठिकाणी असणार आहे. अतिशय सुंदर असं त्याचं आपण त्या ठिकाणी डेकोरेशन करू. आणि मागून नगरपालिकेतनं सुद्धा एक गेट द्यायचं. त्याच दिवशी मी आयुक्तांनाही सांगितलं, एका महापालिकेतून सुद्धा एक छोटा गेट त्या ठिकाणी स्मारकाला जाण्यासाठी आपण देणार आहोत. अतिशय सुंदर असं स्मारक या ठिकाणी आपण बनवू. आणि सर्व समितीच्या लोकांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो का स्मारक 6 महिन्यात आपण उभं करू. त्यांनी लक्ष द्यावं. ठेकेदाराला एक विनंती करतो का पैशांसाठी काम थांबवू नका. हिंद कॉन्क्रीट कोण आहे? जो कोणी ठेकेदार असेल, काळजी करू नका, तुमचं पेमेंट आम्ही काढून देऊ, परंतु काम थांबवू नका. कारण की आपण आज संतांच्या स्मारकाचं भूमिपूजन करणार आहोत आणि संतांचं काम कुठल्याच प्रकारे थांबता कामा नये. याच्यासाठी आपण आज काम चालू केलं तर तो एकही दिवस, होळी असं काही सण आला ते सोडून केव्हाच बंद राहायला नको. ते काम पूर्ण 6 महिन्याच्या आत आपल्याला करायचं आहे. चांगलं सुशोभीकरण त्या ठिकाणी करायचं आहे. एवढंच सांगतो. या ठिकाणी बोलून सत्कार